एका आंबेवाडी नावाच्या गावात सीताबाईची एक छोटीशी बाग होती. त्या बागेत एक जादूचा आंबा होता. त्याचं नाव होतं आंबोबा. तो बोलायचा, विचार करायचा आणि चुकीच्या गोष्टी होऊ द्यायचा नाही. काय सुंदर सकाळ आहे. ऊन पडलंय, वारा सुटलाय. आज काही मजा येणार बहुतेक. आंबोबा, उठलास का रे? हो आजी, उठलो. आज काही विशेष आहे का? उद्या बाजार आहे. तुझे सगळे भाऊ विकायला जाणार. भाऊ जाणार? म्हणजे मी एकटाच राहणार? बरं आहे, म्हणजे मला जास्त झोपता येईल. धोंड्या, बघितलंस का? त्या म्हाताऱ्या सीताबाईच्या बागेत किती आंबे आहेत. उद्या बाजारात विकणार म्हणे. मग आपण काय करायचं किसन्या? आज रात्री चोरायचे, सगळे आंबे पळवायचे, बाजारात विकायचे, पैसे कमवायचे. वा, मस्त आयडिया. पण रात्री अंधारात दिसेल का? म्हणून तर तू धोंडू आहेस. मशाल नेऊ. पण किसन्या, चोरी करणं बरोबर आहे का रे? गप्प बस. विचार करायचं काम तुझं नाही. दुरून आंबोबा हे सगळं ऐकतो. रात्र झाली, गाव झोपलं, पण आंबोबा मात्र जागा होता. अरे चा, चोर आलेत वाटतं. ठीक आहे, आंबोबा तयार आहे. किसना आणि धोंडू बागेत शिरतात. धोंड्या, शांत राहा. कोणाला करू देऊ नको. हो. अरे ही काय वेल आहे इथे? अडकलो. किसना एक आंबा तोडायला हात लावतो, पण अचानक आंबोबा मोठ्याने बोलतो. अरे थांब, हात नको लावू. आई ग, बोलला, आंबा बोलला. भूत, पळा किसन्या. अरे थांबा, मी भूत नाही, मी आंबोबा आहे. बोल का आंबा? आंबा बोलतो? हो, आणि मला सगळं माहित आहे. तू किसना चोर आहेस, तो धोंडू मूर्ख आहे, आणि तुम्ही आज रात्री माझ्या आजीची बाग लुटायला आलात. किसन्या, मला घरी जायचंय. घाबरू नको धोंड्या. हा फक्त एक आंबा आहे. आंबे बोलत नाहीत. नाही बोलत? मग मी आत्ता काय करतोय? गाणं म्हणतोय का? मला नाही भीती. तू फक्त आंबा आहेस. मी तुला तोडतो आणि नेतो. थांब किसना, तुला एक गोष्ट सांगतो. मी जादूचा आंबा आहे. जो मला चोरेल त्याला काय? त्याचं तोंड आंब्यासारखं पिवळं होईल, कायमचं. किसन्या, माझं तोंड पिवळं झालं का रे? अरे नाही झालं. हा खोटं बोलतोय. खोटं? बरं, मग तोड मला, पण नंतर रडू नकोस. किसन्या, तुझा हात का थरथरतोय? आंबोबा मोठमोठ्याने ओरडू लागतो. अरे गावकऱ्यांनो, उठा, चोर आलेत. किसना आणि धोंडू चोर आलेत सीताबाईच्या बागेत. अरे शांत हो. चोर आलेत. किसना चोर, धोंडू चोर. आंबोबाच्या आवाजाने शेजारचे जागे होतात. सीताबाई पण धावत येते. कोण आहे तिकडे? किसना आणि धोंडू पळायला लागतात, पण ते दगडात अडकून खाली पडतात. किसन्या, तेवढ्यात गावकरी त्यांना पकडतात. दुसऱ्या दिवशी सरपंच त्यांना गावकऱ्यांसमोर उभे करतात. किसना, धोंडू, तुम्ही सीताबाईच्या बागेत चोरी करायला गेलात हे खरं आहे? हो, पण त्या आंब्यानं आम्हाला पकडवलं. आंब्यानं पकडवलं? किसना आणि धोंडू, तुम्ही सीताबाईच्या बागेत 1 महिना काम कराल, विनामूल्य, आणि गावाची माफी मागाल. ठीक आहे. आम्हाला माफ करा सीताबाई. माफ केलं, पण पुन्हा असं करू नका. 1 महिना काम केल्यावर किसना आणि धोंडूला मेहनतीची सवय लागली आणि ते बदलले. आंबोबा, तू जर त्या रात्री बोलला नसतास तर आम्ही खूप चुकीच्या मार्गाने गेलो असतो. थँक्यू. अरे किसना, मला थँक्यू नको. फक्त लक्षात ठेव, चोरीचा मार्ग कधीच सुखाचा नसतो. मेहनत करा, प्रामाणिक राहा. आंबोबा, मला एक सांग, तू खरंच जादूचा आहेस? जादूचा नाही, मी फक्त शहाणा आहे, आणि तुम्ही मूर्ख होता. आता शहाणे झालात, हीच खरी जादू. त्या दिवसापासून किसना आणि धोंडू प्रामाणिक माणसं बनले.
शिकवण प्रामाणिकपणा हाच खरा मार्ग, चुकीचा मार्ग नेहमी चुकीचाच असतो. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.